दुपारचे वाजलेले आहेत 8:15 आणि जस्ट आम्ही घरातून निघालेलो आहोत। उद्यापासून आर्वीची स्कूल चालू होणार आहे, पण आज त्याचं मीट अँड ग्रीट आहे स्कूलमध्ये, ओरिएंटेशन आहे। तर त्याचे जे काही वर्षभराचे बुक्स वगैरे दिले आहेत ते सगळे आम्ही स्कूलमध्ये हँडओव्हर करणार आहोत। म्हणजे दररोज मुलं फक्त बॅगमध्ये टिफिन, बॉटल आणि 1 पेअर ऑफ क्लोथ्स घेऊन जातील। सो आज सगळं ते आणि त्याशिवाय आणखी काही बऱ्याच गोष्टी शाळेतून कळतील किंवा सांगतील। आणि आता मी घराच्याच खालचा जो बस स्टॉप आहे तिथून जी बस डिरेक्टली शाळेजवळ जाते आणि साधारणतः 1-1.25 तासाचा रस्ता आहे शाळेपर्यंत। सो बस घराखालूनच आहे, त्यात आम्ही बसलेलो आहोत। 5 मिनिटात बस सुटेल आणि फटाफट उठलो, आवरलं सगळं आमचं आणि स्कूलमध्ये जायचं। उशीर व्हायला नको, बस सुटायला नको, कारण बस सुटली की कॅबने जाणं हा एकच पर्याय आहे। आणि नेहमी वेळ असेल तर कशाला कॅबने प्रत्येक वेळी जायचं, कारण की त्याच्या स्कूलपर्यंत एक साधारणतः 70 ते 80 दिरहाम इतकं बिल होतं आणि आतापर्यंत आम्ही बऱ्याचदा कॅबनेच गेलेलो आहे। तर म्हटलं बस जर असेल तर आपण बसनेच जाणं प्रिफर करायचं। आणि कसं आहे, जेव्हा आता मंदार नसेल त्यावेळी मलाच जावं लागणार आहे, त्याच्यामुळे मलासुद्धा मग खूप चांगलं व्यवस्थित कळतं जर मी बसने गेली तर मग चला आत्ता प्रवास सुरू होईल, डिरेक्टली त्याच्या शाळेपर्यंत जाऊ। आणि आज काय काय शाळेतून कळतं आहे आणि उद्या आर्वीचा पहिला दिवस, तर आम्ही बिझी आहोत त्यामध्ये आणि थोडंफार तुमच्याशी शेअरसुद्धा करेन। तर मग चला। आणि विकेंडला ओरिएंटेशन असल्यामुळे मात्रासुद्धा येऊ शकतायत। बसमध्ये अजून फारसं कोणी नाही आहे आणि बस 5 ते 10 मिनटं खाली थांबते आमच्या बस स्टॉपला। जितकी लोक चढायचे तेवढी चढतात आणि मग बस धावते। जस्ट आम्ही बसमधून उतरलोय आणि बस स्टॉपपासून शाळेपर्यंत 5 ते 6 मिनिटाचं वॉक इन डिस्टन्स आहे। आणि दिवसेंदिवस UAE-मधलं तापमान फार वाढतंय। हा आहे अबुधाबीतला मुसाफा एरिया आणि अबुधाबीतल्या मेजॉरिटी स्कूल्स तुम्हाला याच एरियामध्ये काही अंतरावरती दिसून येतील। आणि तुम्ही बघू शकता किती मोठं ओपन पार्किंग एरिया आहे, त्याच्यामुळे इतक्या शाळांच्या बसेस इथे आरामात पार्क होऊ शकतात। शिवाय सिटीमध्ये ट्रॅफिक इश्यू अवॉइड करण्यासाठी या सर्व स्कूल्स सिटीपासून 1 ते 1.25 तासाच्या डिस्टन्सवरती असणाऱ्या मुसाफा या एरियामध्ये आहेत। आणि या समोर दिसणाऱ्या सर्व रेसिडेन्शियल बिल्डिंग आहेत। भले सिटीपासून लांब असलं तरी लोक इथे राहणं प्रिफर करतात मुलांच्या स्कूल्समुळे, ऑफिसेसमुळे। आणि इथे खूप इंडियन सुद्धा राहतात। चला तर आता पोहोचलेलो आहोत आर्विकच्या स्कूलजवळ। स्कूलच्या आतमध्ये काही जास्त शूट करत नाही, कारण ते अलाउड नसतं आणि दुसरी गोष्ट मुलांच्या सेफ्टीच्या दृष्टीने ते बरोबर सुद्धा नाही। तर स्कूलमध्ये एंट्री केल्या सर्वात पहिल्यांदा आम्ही ऑडिटोरियमला गेलो, कारण सर्व पॅरेंट्सला तिथेच बसवलं होतं। उद्यापासून इथल्या सर्व मुलांचं नवीन अकॅडमिक इयर स्टार्ट होणार आहे। त्या रिलेटेड प्रिन्सिपल, कोऑर्डिनेटर दोघांनी सर्व पॅरेंट्सशी संवाद साधला। आज आम्हाला आर्विकसाठी शूज सुद्धा स्कूलमधून घ्यायचे होते, ते घेतले। युनिफॉर्म तर ऑलरेडी घेतलेला होता। त्यानंतर बसमध्ये कोण ड्रायव्हर असणार आहे, कोण असिस्टंट असणार आहे, त्यांच्यासोबत सुद्धा आपण टायमिंग आणि इतर गोष्टी डिस्कस करतो। आणि आता आलेलो आहोत ऍक्च्युअल क्लासरूममध्ये, जिथे आर्विक उद्यापासून बसणार आहे। टीचर्सने प्रत्येक पॅरेंट्सला टोकन दिलेलं आहे, एकेकाला बोलवून अटेंड करते। आमच्याकडनं सर्व बुक्स वगैरे कलेक्ट केले, मुलांचे ID कार्ड्स आम्हाला दिले। आणि त्यांनी कसं केलेलं आहे तर KGच्या रूममध्येच वॉशरूम ठेवलेले आहेत, त्यामुळे इतक्या लहान मुलांना बाहेरचे वॉशरूम यूज करायला जाण्याची गरज नाही। आणि मग आम्ही सर्व आलेलो आहोत ब्रेकफास्टसाठी स्कूलच्या समोर असलेल्याच रेस्टॉरंटमध्ये। आणि तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला डबेवाल्यांचे फोटो आहेत, कारण हे आपलं इंडियन रेस्टॉरंट आहे। आणि आमच्यासोबत माझी मैत्रीण निशा तिच्या फॅमिलीसोबत आहे आणि तिची मुलगी सुद्धा सेम स्कूलमध्ये अदर ग्रेडला आहे। ऑलरेडी याआधी आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन नाश्ता करून आलेलो आहोत, पण आम्हाला इकडचा वडापाव आणि चहा घ्यायचा होता, त्यामुळे आम्ही आता स्पेशली पुन्हा या सेकंड रेस्टॉरंटला येऊन बसलोय। आणि आर्विक आणि ओवीची अगदी जोडी आहे, त्याच्यामुळे ते दोघं तिसऱ्या टेबलवरती मस्त मज्जा करतायत। आणि स्पेशली वडापाव खाण्यासाठी आम्ही इथे आलो होतो, तर इथे आम्ही वडापाव मागवलेला आहे, चहा मागवलेला आहे आणि मंदारला इकडची मिसळ सुद्धा खायची होती। सो मस्त गप्पा मारतोय आणि मग निघालो। तर पुन्हा आता आम्ही घरी निघालेलो आहोत। मुलांची मस्ती तर आमच्या गप्पा चालू आहेत।
आणि या स्कूलमध्ये ना मीट अँड ग्रीट खरंच खूप छान सिस्टमॅटिकली आणि स्मूथली झालं, कारण अगदी व्यवस्थित सर्व अरेंज केलं होतं. उद्या सुरू होणारं नवीन अकॅडमिक इयर आता जुलैपर्यंत असणार. जुलैपासून ऑगस्टपर्यंत पुन्हा समर वॅकेशन असतं, कारण इथे खूप एक्स्ट्रीम हॉट असतं. हा सेम व्हिडिओ मी काही एंड केला नव्हता, त्यामुळे तो मी दुसऱ्या दिवशी सकाळी कंटिन्यू केला. आणि फायनली आर्विकच्या शाळेचा पहिला दिवस उजाडलेला आहे आणि आम्ही दोघेही त्याला खाली बस स्टॉपला सोडण्यासाठी आलेलो आहोत. आणि सकाळी 5:45 हा संपूर्ण एरिया स्कूल बसने कंटिन्यू भरलेला असतो, कारण बऱ्याच स्कूलच्या बसेस येत असतात. समोरच बस स्टॉप आहे, सो तिथे सुद्धा पब्लिक बराच उभा असतो. आणि आता आर्विकची बस सुद्धा आलेली आहे, तर मी पहिल्यांदा आता त्याला सोडते. काय दिसणार नाही तुला. तो शोधतोय कुठे बसायचं. फायनली आर्विक स्कूलला गेलेला आहे. पहिल्यांदा तो 1-1.25 तासाचा प्रवास एकटा बसने करून जाणार आहे. म्हणजे आम्ही त्याच्यासोबत नाही आहोत बसमध्ये, जरी इतर सर्व असले तरी. त्याला सोडून मग आम्ही दोघे आलेलो आहोत समोरच पार्कमध्ये वॉकला, कारण ठरवलं आहे की त्याला सोडून मग आपण वॉकला येत जायचं, म्हणजे एक रुटीन सेट करायचा आपला. आणि आता आर्विक डिरेक्टली दुपारी येईल, तेपर्यंत घर मला खाली खाली वाटेल आणि काम करताना मधली लुडबुड नसणार आहे. तर असा हा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.